स्वागत आहे माझ्या 6व्या व्लॉगमध्ये। सो आज मी जात आहे माझ्या गावाकडे वापस, कारण गावाकडे माझी जत्रा आहे त्यामुळे मी जातो आहे। आणि हो, मी छत्रपती संभाजीनगरला व्हिडिओ काढला नाही कारण खूप गर्दी होती आणि खिडकीची जागा भेटली कस तरी। सो आपण बघूया आणि तुम्ही सोबत राहा फुल जर्नीसोबत। तर मित्रांनो, आमची गाडी आत्ता बदनापूर स्टेशनहून निघाली आहे। हो, आमची गाडी अर्धा तास लेट आहे कारण दोन जागेवर क्रॉसिंग झाली आहे। एक चिकलठाण्याला झाली होती जनशताब्दीची आणि त्यानंतर बदनापूरला आल्यावर मग बदनापूरला तपोवन एक्सप्रेसची झाली, त्यामुळे आमची गाडी अर्धा तास लेट झाली, अर्धा तास। हो, आम्ही परभणी स्टेशनला 1-1:30 वाजता पोहोचू आणि तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। सी यू सून। बदनापूर रेल्वे स्टेशन आलो होतं आणि तिथं गाडी थांबली, त्या स्टेशनवर आम्ही रिंग्स घेतले खायला। आता रिंग्स खाईल आणि तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। तर मित्रांनो, आमची गाडी आली ती जालना रेल्वे स्टेशनला आणि 1 मिनिटाचा स्टॉप घेतला आहे ना आणि आता डिपार्च करायली। हे जालना रेल्वे स्टेशन आहे, बघू शकता। आता जालना नाव येईल, हां हे जालना रेल्वे स्टेशन आहे। सो आम्ही डिपार्च करतो आहे जालना रेल्वे स्टेशनहून आणि तुम्ही पुढं जर्नी बघत राहा। तर मित्रांनो, मी आहे आता जालना डिस्ट्रिक्टमध्ये आणि बाहेर बघितलं ना असं एकदम वाळवंटावानी दिसतं आहे ते, म्हणजे शेतं आहेत। याच्या आधी जालना रेल्वे स्टेशन येण्याच्या आधी इतकं असं, म्हणजे मला असं वाटत होतं मी डेझर्टमध्ये राजस्थानमध्ये मी बघतो ना असे रेल्वेचे व्हिडिओ, तर ते असे दाखवतो ना वाळवंट, सेम म्हणजे सेम वाळवंट। तुम्हाला एक छोटीशी इथं बाजूला क्लिप दाखवतो, एकदम अशी वाळवंटासारखंच वाटू लागलं ते डेझर्ट फिलिंग। आता हे जर माझे व्हिडिओ थोडे बघायचे असतील रेल्वेचे तर इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजीनगर रेल्वेज.in म्हणून माझं चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही रेल्वेची फुल रेल्वेची व्ह्यू बघू शकता। तर मित्रांनो, आत्ता जस्ट रांजणी आलं होतं, तिथं मी व्हिडिओ काढला नाही कारण तिथं पण क्रॉसिंग होती एका ट्रेनची, ती होती छत्रपती संभाजीनगर हैदराबाद एक्सप्रेसची क्रॉसिंग होती, समोरून आली ती। तिला आहे ना पहिली वेळेस वॅग 4चं इंजिन लोकोमोटिव्ह लागलं होतं, कमाल आहे। आणि येताना आमची गाडी येताना आम्ही त्याच गाडीने येतो, त्यामुळे मला मस्त वाटलं। सो तुम्ही बनवून राहा या जर्नीसोबत, सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। तर मित्रांनो, जस्ट आम्ही आत्ता परभणी स्टेशनवर पोहोचलेलो आहे आणि मागं दिसते ते रेल्वे स्टेशन आहे आणि मी परभणी स्टेशनच्या बाहेर आलो आहे कारण भूक लागली, मला हॉटेल सापडावं लागेल जेवायसाठी, हां सापडावं लागेल। तर हे परभणी रेल्वे स्टेशन मागं पण दाखवलं होतं तुम्हाला, परभणीचं रेल्वे स्टेशन। आणि ह्यावेळेस अजय आला नाही माझ्यासोबत
कारण तो त्याच्या जत्रेला चालला गावाकडच्या. सो भेटूया बसमध्ये आता. सो टाटा. A few minutes later. तर मित्रांनो आता मी बसलेलो आहे बसमध्ये आणि ही बस अकोला अमरावती बस आहे ही आणि गंगाखेड बस स्टॉपला जाणार आहे आणि मी तिथंच उतरणार आहे. तुम्ही चौथा ब्लॉग बघितला असेल, मी गंगाखेडला आम्ही उतरलो होतो तिथंच. आता मी वापस जाणार आहे आणि तिथून अजून एक बस घ्यावं लागेल आमच्या गावाकडे जायला. तर तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत बनवून राहा आणि तुम्ही आता एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट. सी यू सर. तर मित्रांनो आम्ही एका स्टॉपवर नाही, एका अननोन जागेवर उतरलेलो आहे. कारण समोर आहे ना, इकडं समोर खूप ट्रॅफिक जाम लागलेली आहे, खूप म्हणजे खूप. आणि ह्याच्या मागं पण ट्रॅफिक झालेली आहे. आमची बस आलती आणि एक ॲम्ब्युलन्स पण गेली. मला वाटतं खूप गाडी म्हणतायत बसचा एक पाईप फुटलेला आहे, काय म्हणतात ते. आपण ट्रॅफिक जाममध्ये अटकलो आहे. एक 15-20 मिनिट झालं इथंच थांबलेलो आहे कवापासून. काय पुढं आलं ना आमची गाडी. आमच्या ड्रायव्हरने बस बंद करून ठेवली आहे. हे एवढं ट्रॅफिक. आणि खाली बघितलं तर तुम्ही आहे नाही, ही नदी आहे. कोणती? गोदावरी नदी. ही जी खाली नदी आहे ना ती आहे गोदावरी नदी. आणि हिचे ट्रॅव्हल्स ही आमची ST महामंडळ आणि ट्रॅफिक. सो मस्त कॉम्बिनेशन झालं आहे. आता मी गाणी ऐकू लागलो, पण गाणी आता नाही. आता एक म्हणलं मी एक फुटेज काढून या, काय झालं काय नाही बघून या. तरी ट्रॅफिक कधी निघतंय ते बघू. मित्रांनो मी आलेलो आहे गंगाखेड बस स्टॉपवर आणि इकडं जी गल्ली आहे ना तिकडं बस स्टॉप आहे. आम्ही आलो आहे पुलापाशी कारण टरबूज घेतो आहे आम्ही. टरबूज घेतलेत, 4 टरबूज घेतलेत. कारण घरी गेल्यावर पाहुणे भरपूर आहेत, म्हणजे लहान लेकरं, त्यांना खाऊ घालायला. सो आता दुसरी बस पकडायची, मग तिथं घरी जायचं. तेव्हा बघू आणि एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग. सो सी यू सर. तर मित्रांनो जस्ट आता मी उतरलो आहे माझ्या गावाकडे आणि माझे काका घ्यायला आलेत बस स्टँडला. सो आता मी चाललो घरी आणि घरी गेल्यावर आपण आउटरो मारू. सो बाय. मित्रांनो जे तुम्ही मागे बघताय ना ते आमचा वाडा आहे. सो आता मी आलेलो आहे माझ्या घरी आणि प्रवास माझा पूर्ण झालेला आहे. आणि हो हे बघा, हा कोण आहे बघा, माहिती का तुम्हाला? हा कोण आहे? माझा याच्यातून वॉइस डबल येतोय. याला मी आणलं नाही, मागच्या वेळेस लई येड्यावानी केलं तर मला. रड जरा रड. सो मी आलो आणि आता थोड्या वेळानं किती 2 तास झाले मला इथं येऊन. तर खाणं पिणं झालं, कपडे बी चेंज केले. सो आता हां येतोय. हां हो, मी ह्याला आणलं नाही कारण मी येवलं येड्यावानी करते. बाय बाय. आणि तुम्ही पुढचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि हां जर इथपर्यंत जर बघितलं असेल तर काय टाक, कमेंट करा. हां बुक कमेंट करा, याचा आवाज येत असेल तर बुक करा. हां थँक्यू, सायोनारा याच्याकडून पण, आणि असंच प्रेम करता. धन्यवाद, बाय.